नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। उच्च शिक्षित वराने 20 लाख रुपये व 10 तोळे सोन्याची मागणी केल्यामुळे लग्न मोडावे लागल्याच्या मानसिक तणावातून मिरजत तरुणीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। संबंधित तरुणीवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे। बी फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या या तरुणीचा पुण्यात अभियंता असलेल्या तरुणासोबत 6 महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता। साखरपुड्यानंतर भावी पतीने या तरुणीस नोकरी सोडण्यास भाग पाडले। वराकडील मंडळींनी मानपान व इतर कारणांसाठी वेळोवेळी सुमारे 6 लाख रुपये घेतल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे। दिनांक 28 रोजी त्यांचा विवाह होणार होता, मात्र त्यापूर्वी वराकडून 20 लाख रुपये रोख व 10 तोळे सोन्याची मागणी करण्यात आली। ही रक्कम देणे शक्य नसल्याने तरुणीच्या वडिलांनी विवाहास नकार दिला। तसेच साखरपुड्यासाठी व मानपानासाठी खर्च झालेले सुमारे 6 लाख रुपये परत देण्याची मागणी केली, मात्र वराने ही रक्कम परत देण्यास नकार दिल्याने प्रकरण गांधी चौक पोलीस ठाण्यात पोहोचले। दरम्यान लग्न मोडल्याने मानसिक धक्का बसला असलेल्या तरुणीने माझ्या आत्महत्येस होणारा पती जबाबदार आहे अशी चिठ्ठी लिहून मिरजत मामाच्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। तिला तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले।